रामपूर नावाचं एक छोटंसं सुंदर गाव होतं. त्या गावात श्याम नावाचा एक प्रामाणिक शेतकरी राहत होता. त्याच्या बायकोचं नाव होतं राधा. श्यामच्या घरची परिस्थिती अत्यंत गरीब होती. श्याम आणि राधा रोज कामावर जाऊन आपलं पोट भरत असे. अरे, हे काय? तुम्ही आलात इतक्यात? आज लवकर आलात? हो राधा, आज काय इतकं काम नव्हतं. म्हटलं लवकर आवरलंय तर लवकर घरी जावं. ठीक आहे, तुम्ही हातपाय तोंड धुवून घ्या. मी लगेच तुमच्यासाठी एक मस्त चहा करते. ठीक आहे ठीक आहे, मी आलोच हातपाय तोंड धुवून. एक दिवस असंच रोजचं काम संपवून जेव्हा श्याम आपल्या शेतातून घरी यायला निघाला, तेव्हा त्याच्या शेताच्या जवळ त्याला एक माठ दिसला. अरे, असा मध्येच माठ कोण ठेवून गेलं? जवळपासही कोणी दिसत नाहीये. एक काम करतो आता, मी हा माठ घरी घेऊन जातो. ज्याचा असेल तो घ्यायला येईल. अरे, आलात तुम्ही? आणि हे काय? हा माठ का आणलात? आपल्याकडे घरात माठ आहे. अगं, आपल्या शेताजवळ मला हा माठ सापडला येताना. जवळपास कुणीही नव्हतं. मग म्हटलं सोबत घेऊन यावा. ज्याचा कोणाचा असेल तो घरी घ्यायला येईल. बरं बरं, असो. तुम्ही एकदा हातपाय तोंड धुवून घ्या. मी तुमच्यासाठी काहीतरी खायला बनवते. ठीक आहे राधे, आलोच. आणि तात्पुरता हा माठ इथेच स्वयंपाकघरात राहू द्या. बरं श्याम, आज मी बाजारात जातीये. तुमच्यासाठी काही आणू? हो राधे, खूप दिवसांपासनं माझी लाडू खायची खूप इच्छा होते. ते पण बेसन लाडू. येताना घेऊन येशील ना? अरे, हे काय? मी आणलं तेव्हा या माठात काहीच नव्हतं. आणि आता हे बेसनाचे लाडू कुठून आले? अचानक? अरे, अय्या हो की. तुम्ही बेसनाच्या लाडूंची इच्छा केली आणि अचानक या माठामध्ये बेसनाचे लाडू कुठून आले? मगाशी तर इथे काही नव्हतं. राधे, एक काम कर. तू तुझ्यासाठी काहीतरी मागून बघ. म्हणजे आपल्याला कळेल नक्की काय होतंय. ठीक आहे. माझी अशी इच्छा आहे की मला एक सुंदरशी नवी कोरी छान साडी मिळावी. हे भगवंता, हे काय? साडी आली? म्हणजे हा जादूचा माठ आहे? हे पांडुरंगा, मला आता काहीच समजेना. राधा, आता सध्या हे राहू दे. आपण यावर उद्या विचार करूयात. मला काय वाटतं माहितीये का श्याम? आपण ह्या माठाकडून खूप सारा पैसा मागू आणि खूप सारे दागदागिने सुद्धा. म्हणजे आयुष्यभर आपल्याला कुठल्याच प्रकारचं काम करायची कधी गरजच पडणार नाही. कसं वाटतं तुम्हाला? चुकलीस तू राधे. फुकटचा पैसा कधीही कुणाला लाभत नाही. तुझ्या मनाला कुठल्याही प्रकारचा लोभ स्पर्श करू देऊ नकोस. ही भगवंताची कृपा आहे आपल्यावर. त्याचा सदुपयोग करण्याचा आपण प्रयत्न करूयात. मला माफ करा श्याम. मी असा काही विचार करायला नको होता. चुकलं माझं. मला क्षमा करा. मी क्षणिक मोहाला बळी पडले. काळजी नको करूस राधा. चुका सर्वांकडून होतच असतात. पण तरीही मला एक गोष्ट समजत नाहीये श्याम. मागायचं तर नक्की काय मागायचं या माठाकडनं? थोडा वेळ शांततेत निघून जातो. दोघेही विचार करतात. आणि हे पांडुरंगा, मी अशी इच्छा मागतो की आमच्या हाताला खूप काम दे. ज्या कामातून आम्हाला पैसा मिळो. आमचं काम दिवसागणिक वाढत जावं. आणि जे काम आमच्या पुढच्या पिढीपर्यंत चालत राहू. माठाच्या इच्छापूर्तीमुळे राधा आणि श्याम आपल्याच गावात एक धाबा चालू करतात. दिवसागणिक त्यांची प्रगती होत असते. गावातील लोकांना त्यांच्या ढाब्यावरील विविध खाद्यपदार्थ आवडू लागतात. त्यांच्या ढाब्यावर रोज माणसांची प्रचंड गर्दी होत असे. पण
त्यांची होणारी ही प्रगती गावातील काही लोकांना खटकत होती. त्यापैकीच दोघे होते त्याच गावात राहणारे सख्खे भाऊ रमेश आणि सुरेश. सुरेश, मी खूप दिवसांपासून बघतोय, हा श्याम एवढ्या मोठ्या ढाब्याचा मालक झाला तरी कसा? ह्याच्याकडे एवढे पैसे आले तरी कुठून? हो ना दादा, मी पण तोच विचार करतोय. अचानक एवढा बदल झालाच कसा? शिवाय त्या ढाब्यावर गर्दी पण फार असते. हो सुरेश, मला तर असं वाटतंय नक्कीच काहीतरी गडबड आहे बघ. ह्या श्यामवर ना नजर ठेवावीच लागते. हो दादा, मी आजच रात्री त्याचा पाठलाग करतो आणि बघतोच नेमकं भानगड आहे तरी काय. सत्य जाणून घेण्यासाठी सुरेश श्यामचा त्याच्या घरापर्यंत पाठलाग करतो आणि राधा आणि श्यामचं सगळं बोलणं चोरून ऐकतो. हे घे राधा, आजची कमाई आत ठेवून दे. ठीक आहे श्याम, मी लगेच आत ठेवून देते. आज दिवसभरात जरा चांगलीच कमाई झालेली दिसतीये. आज खूप गर्दी होती का आपल्या खानावळीत? बनवलेलं सगळं सामान संपलं का आज पण? हो राधा, आज पण तुझं बनवलेलं सगळं सामान संपलं. खूप गर्दी होती खानावळीत. पांडुरंगाचीच कृपा म्हणायची. काय आपल्याला तो माठ भेटतो आणि काय आपलं आयुष्य बदलतं. हो ना, मी ते कधी विचार सुद्धा केला नव्हता की कधी आपल्याला असा जादूचा माठ मिळेल आणि तो आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल. कुणी जर ऐकलं तर त्याला खरंच वाटणार नाही असं काही आहे म्हणून. हो ना, त्याबद्दल तर कुतूहल मलाही आजपर्यंत आहे. बरं राधा, तू तो माठ जपून तर ठेवला आहेस ना अगदी योग्य ठिकाणी? काळजी नका करू श्याम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तो माठ अगदी जपून ठेवलाय. आपल्याच घराच्या देवघराजवळ तो माठ तसाच ठेवलेला आहे. तुम्ही सांगितल्यानंतर मी आजपर्यंतही त्याला हात लावलेला नाही. दादा, मी आज त्याचा पाठलाग केला आणि लपून त्या दोघांचं बोलणंही ऐकून आलो. ते कुठल्या तरी माठाबद्दल बोलत होते. माठ असंय का? तरी म्हणलं एवढा गरीब शेतकरी अचानक एवढा श्रीमंत कस काय झाला? ही गडबड आहे तर. अरे दादा, पुढं तर ऐक. तो एक इच्छापूर्ती माठ आहे. त्या माठापाशी आपण जीही इच्छा व्यक्त करतो ती पूर्ण होते. जशी त्यांची झाली, आपणही आपली इच्छा पूर्ण करू शकतो. तो माठ अजूनही त्यांच्या घरातच आहे बर का. शेतकऱ्याच्या घरात माठ काय? तू बघच आता मी काय करतो ते. हा, 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 हा. सुरेशच्या म्हणण्यानुसार रमेश एक दिवस श्यामच्या घरातील तो इच्छापूर्ती माठ चोरून स्वतःच्या घरी घेऊन येतो. सुरेश, हा बघ हा इच्छापूर्ती माठ. आता आपली पण इच्छा पूर्ण होणार. आपण पण श्रीमंत होणार. हा, 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 हा. अरे वा दादा, तू तर खरंच माठ घेऊन आलास. आता आपण कधी मागायची इच्छा? आत्ता मागायची का इच्छा? आज नाही, आज आपण विचार करू आणि उद्या इच्छा मागू. तोपर्यंत हा माठ मी माझ्या खोलीमध्ये ठेवून येतो. दादा, आपण हा माठ माझ्या खोलीत ठेवू ना. तिथे पण तर तो सुखरूपच राहील ना. नको नको, तुला वस्तू सांभाळण्याची सवय नाहीये. आपण हा माठ माझ्याच खोलीमध्ये ठेवू. दादा, आता तुला माझ्यावर साधा विश्वासही नाही राहिला. अरे अरे, तसं नाही काही मला सुरेश. कळतंय तुला काय सुरेश, म्हणायचंय. मला तू आता तू कळतंय. ऐकून तर घे. मला आता काही नाही ऐकायचं. सुरेश, मी दादा, मोठा आहे ना, दादा तू माझं हट्ट ऐकून सोड. घे. दादा दे कळतंय का माझ्याकडे. तुला? रमेश, सुरेश सुरेश, रमेश तुला सोड. कळत नाहीये का? माठ सोड तू. सोड तो पटकन माठ. दे माझ्याकडे तो माठ. हे बघ, दे इकडे तो माठ. तो माझ्याकडे नीट राहील. हे दे बघ, तो माझ्याकडे. फुटून जाईल. दे इकडे. तू सोड माठ.
तू सोड सुरेश. हट्ट सोड बाबा सुरेश तू. ऐकून घेत जा. रमेश तू सोड. सुरेश रमेश सोड म्हणतोस पटकन, मला? सोड. सुरेश तुला सोड कळतंय रमेश का? सोड तू. सुरेश सुरेश सोड. यावरून आपल्याला अशी शिकवण मिळते, कुठल्याही प्रकारचा लालच ही चुकीची गोष्ट आहे.